आता हलवून घेते. बाळानो, आता रानातनं मी भाजी आणली मेथीची काढून, आता निसून काढते. कसली हिरवीगार आहे. बाळानं तुम्हाला दाखवते आता कशी नेसायची ती. अगं अशी नेसायची. हे सारं शेंड काढायचं, फुडून घ्यायची. बाळानो, ही मेथीची भाजी खाया चांगली लागते, चांगली असते खाल्लेली. त्याची पातळ करतात, मोकळी करतात. हे मी रानातनं जाऊन ताजी भाजी आणली. बघा कसलीला पालका करते. ठीक आहे. मालक गेल्यात मारुतीच्या पाया पडायला, तर मी भाकरी कालवण करते. मग मिहरी करते. आता ही तटा भाजी निसून घेते. बाळानं आता भाजी निसून काढली. आता एकदम पाण्याने चांगली धुवून काढते. बाळानं भाजीसाठी काय काय सामान घेतले सांगते तुम्हाला. शेंगदाण्याचं कूट घेतलंय, डाळ भिजू घातली मुगाची, हळद घेतली, चटणी घेतली, मीठ घेतलंय, तेल घेतलंय, लसूण घेतलंय. लसूण कुटून घेते, फोडणीत टाकाय. लसूण टाकून घेते. आता तेल टाकून घेते. आता लसूण चांगला तळसायला लागलाय. आता भाजी टाकून घेते. आता हलवून घेते. हलवून घेते. आता मुगाची डाळ टाकून घेते. टाकून घेते. मीठ टाकून घेते. थोडी हळद टाकून घेते.
उकळात कुठलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. आणि आता हे सारं पाणी आटलं की लई खमंग लागते खाय शिजून दे बोलेस बघ कसं मोकळ फडफडीत होते. डाळानं किती खमंग शिजली अशी दाखवतात बघा. इथं या ककडी आता बाळांनो सारं जेवण तयार झालं आहे. मालकींनी काय काय वाढलं ते तुम्हाला सांगतो. हे गरम गरम मेथीची भाजी रानातलीच आहे, ज्वारीची भाकर, पुन्हा हे काकडी, पुन्हा हे कांदा. बाळांनो मी आता जेवायला बसणार आहे. या जेवायला. रामकृष्ण हरी.